तुमचे सिक्रेट काय आहेत गोवामधले? तर सिक्रेट्स ऑफ गोवा जी ही टूर आहे, टू स्टार्ट विथ आम्ही तिथे हॉटेलमध्ये राहत नाही. आम्ही तिथे राहतो एक 400+ पोर्चुगल मॅन्शन आहे. तिथे स्वामी मलेला एक हॉटेल आहे, इंडको हॉटेल स्वामी मले नावाची, आणि त्यांचं एक इन हाऊस म्युझियम आहे तिथे. तिथनं एक आर्टिफॅक्ट मिळालं आहे विच लुक्स लाईक अ ट्रेजर बॉक्स. जेव्हा ब्रिटिशर्स एका हिल स्टेशन पासून दुसऱ्या हिल स्टेशनला जायचे, कुठेही थांबून पिकनिक केली किंवा चहा कॉफी घेतली, त्यानंतर दे हॅव टू अटेंड नेचर्स कॉल, आणि त्यासाठी दे विल मेक 2 or 3 Indian slaves carry that treasure box. म्हणजे तो कमोड बॉक्स बेसिकली विच लुक्स लाईक अ ट्रेजर बॉक्स, अँड द इंडियन स्लेव्स हॅव टू होल्ड इट while he is doing his business on it. This is the depth of the ghorness of the colonial era. Political correctness is one thing, but highlighting the true history is a different thing. And only because of that, we never fail to mention the Inquisition of Goa's Portuguese genocidal part as well. तर तांबडी सुर्ला हा जो आहे तिथे एक टेम्पल आहे, दॅट इज अ कदंबांनी बांधलेलं तो टेम्पल आहे, कदंबा साम्राज्याचा. तर ते आर्ट हिस्टोरियन मॅडम बरोबर आम्ही त्या देवळात जातो. तो टेम्पलचा आर्किटेक्चरल स्टाईल काय आहे, त्या टेम्पल्सच्या पिलरवरती आयकोनोग्राफ्स जे आहेत ते काही स्टोरी सांगायला ते आयकोनोग्राफ बनवलं आहेत का, मग जो तो पिल्लर बांधलेला आहे तो कोणत्या साम्राज्याच्या स्टाईलला जास्त रेलेव्हंट आहे. जेव्हा आम्ही कोणत्याही टूरमध्ये हिस्ट्री बघतो, हिस्ट्री वी सी इट फ्रॉम ऑल अँगल्स. त्यानंतर आम्ही तिथेच एक फॉरेस्ट वॉकही करतो. ही फॉरेस्ट वॉकमध्ये काही रिव्हर्स, स्ट्रीम्स, पॉन्ड्स वगैरे येतात. तिथे गेस्ट कॅन ॲक्च्युली हॅव अ बाथ इनसाइड अ रिव्हर, म्हणजे डीप इन टू द रिव्हर अँड स्पेंड सम टाइम, बट सेफ, कम्प्लिटली सेफ. तर छत्रपती शिवाजी महाराज एकदा म्हणजे जेव्हा त्यांनी दक्षिण दिग्विजय केलं, ह्या वेळेस येथे गोव्याला होते, तेव्हा त्यांनी एक देऊळ, एक डेटी व्हिजिट केलं, सप्तकोटेश्वर महादेव नावाचं. सप्तकोटेश्वर मंदिर आजही गोव्याला आहे, कोणीही जाऊन बघू शकतं. त्या देवळाला आजही गेलो तर तिथे बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक बस्ट किंवा एक छोटा स्टॅच्यू आहे. तिथे लेख आहे पूर्ण बाहेर डिस्क्रायबिंग दी हिस्ट्री, की कसं तो घडलं, एक पूर्ण घटना कशी घडली. ती पोर्चुगीजच्या इन्क्विजिशन किंवा हल्ल्यामध्ये, किंवा आदिलशाही सल्तनत आणि डेक्कन सल्तनतच्या हमल्यामध्ये ते खूप काही डिस्ट्रॉय करायचे टेम्पल्स येऊन. पण तो डेटी जो आहे तो लोकल विलेजर्स किंवा जी ती पंडित फॅमिली आहे ते डेटी वाचवून घ्यायचे, आणि 3 जनरेशन्स, 4 जनरेशन्स, 5 जनरेशन्स ती डेटी सांभाळून ठेवायचं. जेव्हा त्यांना दिसलं की आता कोणताही लोकल गोवन किंग किंवा एनदर इंडिजिनियस इंडियन और हिंदू पॉवर थोडा इन्फ्लुएन्स वाढत चालला आहे, अँड दी एरिया इज कम्पॅरेटिव्हली सेफर, किंगला की राज्याला किंवा तिथला जो सुभेदार की काही असेल त्यांना रिक्वेस्ट करायचं की तुम्ही या मंदिरसाठी काही अमाऊंट कमिशन करा, आम्ही एक देऊळ बांधतो इथे, आणि ती डेटीची पुनर्स्थापना करायचं आहे. तर हे जे पोंडाला टेम्पल आहेत सगळे, ते मोस्टली मराठा पिरियडमध्ये आलेत, मराठा काळमध्ये आलेत. जो तुम्ही आज आर्किटेक्चरल स्टाईल बघितलं की मंगेशी टेम्पल, शांतादुर्गा टेम्पल, म्हालसा नारायणी, लक्ष्मी नरसिंह टेम्पल वेलिंगचं, इथले आर्किटेक्चर स्टाईल खूप वेगळं आहे. हे सगळं गोव्यामध्ये आहे ही माहितीच लोकांना नाहीये. 95 to 98% ऑफ ट्रॅव्हलर्स डोंट नो, कारण दिलच्या ताईमध्ये ते लोक या म्युझियम मध्ये गेले नाहीत. करेक्ट. हा गोवाचा जो टूर आहे तो किती दिवसाचा असतो? 4 days. अच्छा, हा 4 दिवसाचा कंप्लीट 4 दिवसाचा टूर आहे. आता आपलं मेवार आणि मराठा. करेक्ट. सो आपण मेवारला जाऊया, शेवटी मराठा, कारण शेवटी तेच होते. शुअर. ऍक्च्युली टाइमलाईन तशी, टाइमलाईन पण तशीच आहे. इतिहास फक्त भूतकाळ नाही तर भविष्य समजून घेण्याचा एक मार्ग आहे. आज आपले स्टुडिओमध्ये आलेले जे आपले पाहुणे आहेत तेही याच संदर्भात काम करतात. ते इतिहास वाचतात पण लोकांना जगवतात. वर्ल्ड हेरिटेज टूर्स आणि असे अनेक हेरिटेज टूर्स क्युरेट करणं, लोकांना घेऊन जाणं आणि त्यांना इतिहास जगवणं हेच त्यांचं काम आहे. आणि इतकं छान काम आणि काय काय गोष्टी त्या टूर्समध्ये होतात. म्हणजे जर तुम्ही पर्यटन करत असाल तर असा एखादा टूर तुम्ही यांचा केलाच पाहिजे. का हे ते आपल्याला सांगणार आहेत. काय काय मजेदार गोष्टी असतात त्यांच्या टूरमध्ये, कसा इतिहास ते तुम्हाला जगवतात. मग मराठा साम्राज्य असो, मेवाडचं राजपूत साम्राज्य असो, चोला असो, आणि असे अनेक 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 गोष्टी. मूळ गुजराती जैन परिवाराचे असूनही मराठी अस्मिता, मराठी संस्कृतीशी ते जोडलेले आहेत. या पॉडकास्टमध्ये तुम्हाला थोडेफार इंग्रजी शब्द जरा जास्तच येतील, त्यासाठी आधीच माफी मागतो. पण अर्थ आहे तुम्हाला नीट समजावण्याचा, आणि मूळचे ते गुजराती असल्यामुळे सगळेच मराठी शब्द त्यांच्याकडे कदाचित नसावे, तर या गोष्टीसाठी आम्हाला माफ करा. थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया.
तर असे आज भव्यशा आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. भव्य, खूप खूप स्वागत आहे मराठी मूड संवादमध्ये आपलं. सर्वात पहिलं, कसा आहे तुझा मूड? क्वाईट एनर्जेटिक आणि असं खूप इंटरेस्टेड अँड लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस कॉन्व्हर्सेशन. येस, आम्ही पण. अ, जसं इंट्रोडक्शनमध्ये आम्ही सांगितलं की तुमची जर्नी आणि आज तुम्ही हेरिटेज टूर्स, वर्ल्ड हेरिटेज टूर करता. बेसिकली तुम्ही इतर टूर्सपेक्षा लोकांना इतिहास जगवता. करेक्ट. हो. तुम्हाला जर्नलिझम आणि मार्केटिंगची डिग्री घेता घेता हे एकदम इतिहासाकडे कसं वळलं आणि कुठला तो क्षण होता की तुम्हाला वाटलं यार हे मला करायचं आहे? त्या म्हणजे मला वाटतं थेट तिकडूनच तुम्ही सांगा. ओके. तर येस, जसं तुम्ही सांगितलं, माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं मास मीडिया आणि जर्नलिझम. नथिंग टू डू विथ टूर्स ऑर हिस्ट्री आयदर, बट हिस्ट्री राईट फ्रॉम चाइल्डहुड एक पॅशन होता मला. रिडिंग अबाउट डिफरंट एम्पायर्स, मराठा एम्पायर, मेवाड एम्पायर ऑफ उदयपूर, इतर साम्राज्य भारतातील, राईट फ्रॉम गजपतीज ऑफ ओडिशा, चोलाज ऑफ साऊथ, अहोम्स ऑफ आसाम आणि बरेच, बुंदेलखंड अँड मेनी मोर. सो आय नेवर हॅड दिस थॉट की मी माझा हा पॅशन प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू. इनिशियली हा थॉट कधीच नव्हता. आफ्टर फिनिशिंग माय एज्युकेशन इन मास मीडिया, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, मी जॉब्स वर्क केले इन मार्केटिंग मॅनेजमेंट फूड कंपनीजसाठी. त्यानंतर आय गॉट इन टू इव्हेंट्स. एक इव्हेंट कंपनी आहे मुंबईत, पेगासस इव्हेंट्स अँड कॉन्फरन्सेस. मी तिथे सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. दॅट इज वेअर आय गॉट इंट्रोड्यूस टू द एंटायर फंक्शनिंग ऑफ एन इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल बुकिंग एक्सेट्रा. तिथे माझं काम खूप जास्त टाइम नाही चाललं तिथे. आय रिझाइंड फ्रॉम दॅट जॉब आणि त्यानंतर आय वॉज अ फ्रीलान्सर. आय हॅड अ व्हरायटी ऑफ क्लायंट्स, डिफरंट क्लायंट्स, ज्यांसाठी मी इव्हेंट ऑर्गनाईज करायचो. छोटे ग्रुप्स असतात त्यांना, फॉर एक्झाम्पल महाबलीपुरमला पाठवायचं तामिळनाडूला, किंवा दे वॉन्ट टू गो फॉर अ टूर टू उदयपूर. आय वुड मॅनेज देअर टूर्स अँड देअर इव्हेंट्स. सो करेक्शन, हे इव्हेंट होते की टूर्स होते? सो इनिशियली आय स्टार्टेड विथ इव्हेंट्स. ओके. ग्रॅज्युअली जशी तीच कंपनीची इन्क्वायरी आली की भाई आमचा एक 20 जणांचा ग्रुप आहे किंवा 10 जणांचा ग्रुप आहे, दे वॉन्ट टू गो फॉर अन ऑफ साईट ट्रेनिंग प्रोग्राम, की वेंडर्सला आम्हाला कुठे पाठवायचं आहे फॉर अ रिट्रीट, आय वुड डू दॅट क्वेरीज एज वेल फॉर देम, फॉर सिम्पली टू अर्न आउट ऑफ इट. आय वॉज इन माय स्ट्रगलिंग फेज, सो आय टूक वॉट एव्हर वर्क केम टू मी बेसिकली. तिथे मला एक एक्झॅक्ट आयडिया आली अबाउट दी टूर्स अँड इव्हेंट्स इंडस्ट्री. मी शिकणं चालू केलं होतं टूर्स अँड इव्हेंट्स इंडस्ट्रीबद्दल. आणि असं करता करता वन फाईन डे असा हा थॉट मला आला की जो माझा पॅशन आहे फॉर हिस्ट्री, फॉर हेरिटेज, फॉर टेम्पल्स, फॉर हेरिटेज स्ट्रक्चर्ससाठी, त्याला कन्वर्ट करता येईल का इन टू प्रोफेशन. आणि फर्स्ट थॉट दॅट वॉज देअर इज अजंता एलोरा फॉर मी. सो मी रिसर्च सुरू केली अबाउट अजंता एलोरा. मी एका एक्सपर्टशी भेटलो, इथे त्यांच्याशी बोललो मी की तिथल्या आयकोनोग्राफी, तिथली हिस्ट्री आपण लोकांना कसं सांगू शकतो आणि ती क्युरेट कशी करायची. एक टूर ते प्लॅन केलं आणि आय स्टार्टेड विथ स्मॉल ग्रुप्स ऑफ 7 people, 8 people, एन्थुझियास्ट फ्रॉम माय फ्रेंड्स कनेक्ट्स किंवा बिझनेस कनेक्ट्स हू वर क्वाईट क्लोज टू मी इन प्रोफेशनल लाईफ एज वेल. तिथे मी आधी पिच केली ही कॉन्सेप्ट अँड ती काही लोकांना पटली ते कॉन्सेप्ट, अँड आय गॉट सम स्मॉल ग्रुप्स अँड टूर्स. आणि तिथून इट स्टार्टेड एक्सपॅन्डिंग की रॉक कट टेम्पल्स ऑफ महाराष्ट्र, वी ग्रॅज्युअली गॉट इन टू दॅट. त्यानंतर गुजरात साईडला पाटण राणी की वाव आणि मोधेरा सन टेम्पल, वी डिड अ फ्यू टूर्स ऑफ दॅट. ते थोडे टूर्स केले तिथे. त्यानंतर आय गॉट अन इंटरेस्टिंग प्रोजेक्ट और अ इंटरेस्टिंग ब्रेक थ्रू इन तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये एक शहर आहे, एक रुरल टाउन किंवा एक रुरल सिटी आपण म्हणू शकतो, कुंभकोणम. तंजोर फेमस झाल्यात. आधी म्हणजे एवढं फेम नव्हतं, द बृहदेश्वरा टेम्पल, बिग टेम्पल ऑफ तंजोर. बट इन द पास्ट 1 decade और प्रॉबेबली अराउंड 7-8 वर्षात त्याला फेम मिळाली आहे तंजोरला. तंजोरपासनं जवळपास 1 तास इज अ सिटी कॉल्ड कुंभकोणम. कुंभकोणम हा एक काइंड ऑफ वन ऑफ द कल्चरल कॅपिटल्स ऑफ इंडिया आपण सांगू शकतो. इट इज अ हेरिटेज टाउन. तिथे विदिन दी प्रेमायसिस ऑफ द सिटी इटसेल्फ देर आर रफली अराउंड 188 टेम्पल्स आहेत तिथे. अँड इन द एंटायर डिस्ट्रिक्ट मोर दॅन 1500 टेम्पल्स. मेजॉरिटी ऑफ देम बिल्ट बाय चोळा एम्पायर. आणि तिथे एक एरिया आहे स्वामीमलई नावाचा. स्वामीमलई हा एक मुर्गन टेम्पल आहे. डेटी मुर्गन इज क्वाईट वर्शिप्ड प्रिडॉमिनंटली इन साऊथ इंडिया कम्पेअर्ड टू नॉर्थ.
सो स्वामीमलाई एक इम्पॉर्टंट मुर्गन इज टेम्पल आहे. विष्णू ओनली. मुर्गन इज कार्तिकेय. कार्तिकेय. Two sons of Shiva, Shiva. Ganesha and Kartikeya. Murugan is it's called Murugan. The name is Murugan is predominantly used in South. South for Kartikeya. कार्तिकेय. So कार्तिकेय किंवा मुर्गनचे 6 मेन टेम्पल्स आहे इन तमिळनाडू. त्यापैकी एक आहे स्वामीमलाई. स्वामीमलाई हा कुंभकोणम टाउनच्या एकदम बाहेर आहे. तिथे स्वामीमलाईला एक हॉटेल आहे, इंडको हॉटेल स्वामीमलाई नावाची, INDECO इंडको हॉटेल्स. खूप इंटरेस्टिंग हॉटेल. इट इज अ हेरिटेज इकॉलॉजिकल हॉटेल. अँड दी ओनर ऑफ द हॉटेल मिस्टर स्टीव्ह बॉर्जिया, त्यांच्याशी माझं भेटणं झालं. आय वॉज क्वाईट इन्स्पायर्ड बाय हिम. आय काइंड ही इज अ रोल मॉडेल फॉर मी. स्टीव्ह बॉर्जिया, आय वुड ॲक्च्युली कॉल हिम माय गुरु, बिकॉज ही अलाउड मी टू वर्क विथ हिम फॉर अराउंड 4 months. मी शिफ्ट झालो कुंभकोणमला जवळपास 4 महिन्यासाठी. तिथे आय वॉज इन टू हिस्ट्री रिसर्च, टेम्पल रिसर्च ऑन द कॉलोनियल पास्ट ऑफ तमिळनाडू, अँड मच मोर अबाउट इंडियन कल्चर, इंडियन हिस्ट्री अँड डिफरंट एम्पायर्स. आणि त्यांचं एक इन हाऊस म्युझियम आहे तिथे. स्टीव्ह बॉर्जियांचं हॉटेलमध्ये म्युझियम आहे त्यांचं पर्सनल कलेक्शनचं. तर त्या म्युझियमवरतीही मी खूप काही रिसर्च केलं आहे. इट वॉज अ काइंड ऑफ अ कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट जो मी करत होतो. सो वी वर ट्राईंग टू बिल्ड अ ब्रोशर ऑफ दॅट एंटायर म्युझियम. पण तो आजपर्यंत 100% ब्रोशर तयार झालं नाही आहे. तेवढे आर्टिफॅक्ट्स त्यांच्याकडे आहेत आणि तेवढी डीप ती हिस्ट्री आहे. प्रत्येक आर्टिफॅक्ट मागे त्याचं प्रोडक्ट हिस्ट्री असते. पीपल ज्या लोकांच्या हातातनं तो पास झाली ती पर्टिक्युलर आर्टिफॅक्ट, त्यांची हिस्ट्री असते. ती आर्टिफॅक्ट ती कशासाठी बनलं होतं, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ इट, ओरिजिन काय, कसं आहे, कॉन्सेप्ट काय त्याचं, लॉट ऑफ हिस्ट्री. सो इट्स बीन ऑलमोस्ट 3.5 to 4 years अजून तो कम्प्लीट नाही झाले. दॅट इज द अमाऊंट ऑफ आर्टिफॅक्ट्स इन वन सिंगल हॉटेल. पण हे कुठून आलेले आर्टिफॅक्ट? हे सगळे तिकडचेच आहेत की हे जगभराचे आहेत? जगभराचेही आहेत आणि तिथले असे रफली अराउंड 40 to 50% तिथले आहेत. लोकल म्हणजे चोला किंगडम म्हणा, चोला किंगडम किंवा काही आर्टिफॅक्ट्स ड्युरिंग मराठा पिरियड ॲज वेल, म्हणजे तंजोर मराठास जे आहेत त्यांचे काही आर्टिफॅक्ट्स आहेत. आणि बरेच आर्टिफॅक्ट असे आहेत जे मिळाले तमिळनाडूमधनंच. हिल स्टेशन आहेत तमिळनाडू, तिथनंच मिळाले. जे हिल स्टेशन आहेत तमिळनाडूमध्ये तिथनं मिळालेत. बट दे आर ऑल कॉलोनियल आर्टिफॅक्ट्स, कॉलोनियल फर्निचर, कॉलोनियल कटलरी सेट्स. कॉलोनियल म्हणजे चोरलेले, ब्रिटिश एरा टाइम. हा म्हणजे नाही, मेड बाय द ब्रिटिशर्स, मेड ड्युरिंग द विक्टोरियन पिरियड, इम्पोर्टेड फ्रॉम युरोप अँड युज्ड बाय द ब्रिटिशर्स, सेटल्ड इन द हिल स्टेशन्स ऑफ तमिळनाडू. सो दे वर शो पीसेस, समथिंग विच ब्रिटिशर्स युज्ड इन देअर टाइम. येस करेक्ट. शो पीसेस आहेत, फर्निचर आहेत आणि बरंच काही आहेत. इनफॅक्ट खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणि काही असं सिम्बलिझम ऑफ स्लेव्हरी ड्युरिंग कॉलोनियल एरा, असं सिम्बलिझम दर्शवणारी ही काही आर्टिफॅक्ट्स आहेत. मी तुला एक एक्झाम्पल देतो. थोडा घोर एक्झाम्पल आहे, थोडा रफ एक्झाम्पल आहे, बट इट इज हिस्ट्री. ओके. सो कॉलोनियल पिरियड दरम्यान तिथे हिल स्टेशन आहे एक शेवरॉय हिल म्हणून तमिळनाडूला, विच इज टुडे लाईक फेमसली कॉल्ड येरकॉड. येरकॉड इज अ फेमस हिल स्टेशन इन तमिळनाडू अँड इवन फॉर बँगलोराइट्स क्वाईट अ फेमस हिल स्टेशन. तिथनं एक आर्टिफॅक्ट मिळालंय विच लुक्स लाईक अ ट्रेजर बॉक्स सारखं बाहेरून दिसणार तुला. बट जेव्हा तू त्याला ओपन करणार ती एक कमोड सीट आहे. जेव्हा ब्रिटिशर्स एका हिल स्टेशनपासून दुसऱ्या हिल स्टेशनला जायचे किंवा हिल स्टेशनवरून परत त्रिची किंवा चेन्नईला यायचे, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल्सला यायचे, पूर्ण दिवस घोडेसवारी करायचे. अँड मेनी ऑफ देम एजेडही होते, वयस्थ होते. अँड मेनी ऑफ देम हॅड डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स. म्हणजे असं संध्याकाळी कुठेही थांबून पिकनिक केली किंवा चहा कॉफी घेतली त्यानंतर दे हॅव टू अटेंड नेचर्स कॉल. आणि त्यासाठी दे विल मेक 2 or 3 इंडियन स्लेव्स कॅरी दॅट ट्रेजर बॉक्स, म्हणजे तो कमोड बॉक्स बेसिकली, विच लुक्स लाईक अ ट्रेजर बॉक्स. अँड द इंडियन स्लेव्स हॅव टू होल्ड इट वाईल ही इज डुईंग हिज बिझनेस ऑन इट. दिस इज द डेप्थ ऑफ द घोरनेस ऑफ द कॉलोनियल एरा. हा एक आर्टिफॅक्ट हा इंडकोच्या म्युझियममध्ये आहे, जो मी तुला आता सांगितलं, जो ट्रेजर बॉक्स किंवा कमोड ट्रेजर बॉक्स सारखं दिसतंय, बिकॉज इट इज मेटल बॉक्स कवर्ड विथ अ ह्यूज शटर टू इट. तो ओपन झाला की तो क्वाईट एव्हिडेंटली कमोड दिसतो. तो आताही बघू शकतो, जाऊन कोणीही जाऊन बघू शकतं. इट इज क्वाईट प्रिडॉमिनंटली प्रेझेंट इन दॅट म्युझियम. आणि तो जो म्युझियम आहे तिची बिल्डिंग ही खूप इंटरेस्टिंग आहे. ती जी बिल्डिंग आहे तिथे बांधलेली बिल्डिंग नाही आहे.
जो बिल्डिंगचा विषय मी बोलतोय, द नेम ऑफ द बिल्डिंग इज मिंट पॅलेस. ही मिंट पॅलेस आधी चेन्नईला होती, कुंभकोणम पासून ऑलमोस्ट 4.5 hours अवे. ती बांधलेली एका राजस्थानी माणसांनी. ह्याचं नाव आहे बन्सीलाल रायबहादूर, हु वॉज अ व्हेरी रिच मर्चंट आणि गोल्ड कॉइन मिंटर फॉर दी ब्रिटिशर्स इन मद्रास प्रेसिडेन्सी. एक सेकंड, येस. एक मारवाडी इकडे कसा आला, मला व्हेरी क्युरियस त्या काळात. So Rajasthan, most of it was princely states, Correct. not directly under the rule of the British Empire. Though the states had accepted, the Rajput states had accepted British suzerainty or overlordship, की कसंही म्हणा, थोडं परत मराठी घे ना. हा. त्यांनी ब्रिटिश सुझरेनिटी ऍक्सेप्ट केलेली. त्यानंतर तिथले काही मर्चंट, ते राजपूत गुलाम झाले ब्रिटिशांचे. तिथे काही ॲफ्लुएंट मर्चंट्स आणि बिझनेसमॅन होते. त्यांची चांगली साठगाठ झाली ब्रिटिशरांसोबत आणि ब्रिटिशरांनी त्यांना ओळखून गेलं की यांची बिझनेस सेन्स खूप चांगली आहे. त्यानंतर त्यांनी सुरुवात केली ह्या ट्रेडर्सला, बिझनेसमॅनला प्रमोट करायला पॅन इंडिया. ते त्यांना अपॉइंट करायचे कलकत्ताला, मुंबईला, चेन्नईला आणि दुसऱ्या एरियांना जिथे डायरेक्ट ब्रिटिश रूल आहे. एक विश्वासू माणूस तिथे ठेवतात बेसिकली, ज्याला व्यवसाय करता येतो, व्यवसाय करता येतं आणि डायरेक्ट थ्रेट किंवा डायरेक्ट कॉम्पिटिशन तो नाही आहे. कारण तो जो आहे एक प्रिन्सली स्टेट मधून येतोय आणि एक डायरेक्टली रूल्ड लँडवरनं नाही आहे. तर डायरेक्ट कॉम्पिटिशन तिथे कल्चरल डिस्टन्स खूप आहे एका मारवाडीचा आणि एका साऊथ इंडियनचा किंवा कोणाचाही, लोकल म्हणून ते मारवाडी लोक, तो एक कारण होता फॉर दिस मायग्रेशन ऑफ मारवाडीज किंवा अदर बिझनेसमॅन फ्रॉम नॉर्थ वेस्ट पार्ट ऑफ इंडिया टुवर्ड्स अदर पार्ट्स. तर हा जो बन्सीलाल रायबहादूर आहे, हा होता गोल्ड कॉइन मिंटर फॉर द ब्रिटिशर्स इन मद्रास प्रेसिडेन्सी. 1737 मध्ये त्यांनी एक पॅलेस बांधला स्वतःसाठी चेन्नईमध्ये. त्यावेळेस मद्रासपट्टनम असं नाव होता, ग्रॅज्युअली तो चेन्नई झालंय नाव. ते मिंट स्ट्रीट आजही आहे चेन्नईमध्ये. चेन्नईमध्ये सावकारपेठ नावाचा एक एरिया आहे, तिथे मिंट स्ट्रीट आहे. सावकारपेठ ते एकदम मराठी नाव झालं. सावकार इज मारवाडी ऑल्सो. हा, पेठ. ऍक्च्युअली मला ह्याचा आन्सर नाही आहे. मी कधी ह्याचा विचारही नाही केला की पेठ हा एकदम मराठी वर्ड झाला, मी कधी विचार नाही केला. तर सावकारपेठ बेसिकली तिथे मारवाडी आणि ही कम्युनिटी जास्त राहायची आणि तिथेच हा मिंट स्ट्रीटवर हा मिंट पॅलेस होता. म्हणजे मिंट पॅलेसवरती स्ट्रीटचं नाव झालं मिंट स्ट्रीट, मिंट पॅलेस. तर हा मिंट पॅलेस 1737 मध्ये शेखावटी इज अ रिजन, जयपूर पासून 3 hours आहे. तिथून हा बन्सीलाल रायबहादूर ओरिजिनेट झालं, म्हणजे तिथली फॅमिली आहे ती, आणि ते इथे गोल्ड कॉइन मिंट करायचे आणि त्यांनी इथे पॅलेस बांधलेलं कम्प्लीट राजस्थानी आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये. एक 3 किंवा 4 मजला पॅलेस होता त्यावेळेस. म्हणजे वन ऑफ दी हायेस्ट टॉलेस्ट स्ट्रक्चर्स इन दॅट रिजन होतं. इट वॉज सो हाय फॉर दॅट टाइम की एकदा ब्रिटिशरांनी कन्सिडर केलं की जो लाईट हाऊस आहे, जो लॅम्प आहे लाईट हाऊसचा, तो ह्या बिल्डिंगवरती आपण लावू, म्हणजे शिप्सला कळेल की हा पोर्ट आलाय किंवा लाईट हाऊस इथे आहे. बट देन तो प्लॅन चेंज झाला, त्यावर लाईट हाऊस नाही बनला तिथे. बट एनिवेज, मॉडर्न टाइम जो हा मिंट पॅलेस आहे, ती फॅमिली तिथून गेलीच. ती फॅमिली तिथे आता राहत नाहीये. फ्रॉम जनरेशन्स कोणी तिथे आता राहत नाहीये. आणि इट वॉज एनक्रोच्ड बाय लोकल वेंडर्स किंवा पॉट मेकर्स आहेत तिथले आणि की भाजी विकणारे आहेत लोकल, ते एन्क्रोच केलंय त्यांनी. गव्हर्नमेंटला तो तोडायचं होतं, तामिळनाडू गव्हर्नमेंटला तो तोडायचं होतं आणि ते तोडणारे होते बिकॉज त्यांना स्ट्रीट एक्सपेन्शन करायचं होतं. देर वॉज सम अपकमिंग प्रोजेक्ट ओव्हर देअर. तर जे स्टीव्ह बॉर्जिया मेन्शन्ड, इंडको हॉटेल स्वामीवालेचे ओनर, हे हिस्ट्री एन्थुझियास्ट आहेत. ते पार्ट होते ॲडवायझरी कमिटी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मॅटर्सचे फॉर अ फ्यू इयर्स. आय डोंट रिमेंबर दी एक्झॅक्ट इयर्स, पण काही वर्षांसाठी ते ॲडवायझरी कमिटीमध्ये होते युनेस्कोला. ते युरोपला राहायचे. त्यानंतर ते जवळपास 11 वर्ष प्रेसिडेंट अँड CEO होते स्टर्लिंग रिसॉर्ट्सचे. आय थिंक फ्रॉम 1995 पासनं 2006 पर्यंत असं काही. आणि त्यानंतर त्यांचे आता 2 रिसॉर्ट्स आहेत, बोथ हेरिटेज इकोलॉजिकल 5 स्टार प्रॉपर्टीज, एक्स्ट्रीमली एक्सपिरियन्शियल. जसं की मी सांगितलं, तिथे म्युझियम इन हाऊस आहे एका हॉटेलमध्ये. ह्यांनी हा मिंट पॅलेस चेन्नईवरनं कुंभकोणमला ट्रान्सलोकेट केलंय. पीस बाय पीस काढून 232 टनचा स्ट्रक्चर 58 ट्रक्स यूज करून इथे आणलंय पीस बाय पीस, आणि इथे परत बीम बाय बीम अँड पीस बाय पीस हा स्ट्रक्चर रिझर्व्ह केलंय.
तो मोठ्या मोठ्या ब्रिक्स आहेत, स्टोन ब्रिक्स आहेत मोठ्या, इंटरलॉकिंग सिस्टम आहेत त्यांना, जस्ट लाईक द तंजावूर बृहदेश्वरा टेम्पल जी सिस्टम आहे, वन आफ्टर दी वन लॉकिंग सिस्टम ऑफ अ ब्रिक. हा मिंट पॅलेस त्यांनी इथे रिक्रिएट केलाय कुंभकोणमला, आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी तो म्युझियम ठेवलाय त्यांचं. पण ती जी बिल्डिंग होती 4 मजल्याची, ती बिल्डिंग तशीच्या तशी त्यांनी डिसमेंटल केली, हो, इकडे आणली आणि इथे परत उभा केला. पण इथे ते 4 मजला उभा करू शकले नाही, ते फर्स्ट फ्लोअर झालंय, 1 फ्लोअर, आता ग्राउंड प्लस 1 आहे तिथे. बट दी स्ट्रक्चर इज द सेम, संपूर्ण हेरिटेज स्ट्रक्चर आहे, टेरेस, फ्रेस्कोज, त्याचं जे आर्किटेक्चर आहे, जालीज आहेत, सगळं सेम आहे. नथिंग इज अन न्यू एडिशन, मॉडर्न एम्युनिटी त्यात काही नाहीये. ऑफकोर्स त्याच्या आतमध्ये त्यांनी टीव्ही इन्स्टॉलेशन केलंय, रिसेप्शन डेस्क बनवली आहे, ते सगळं मॉडर्न एम्युनिटीज आहेत. पण हे जे व्यक्ती तुम्ही जे बोललात, जे प्रसिद्ध, ते भारतीय नाही आहेत. ते भारतीय आहेत. ते भारतीय त्याचं नाव त्यांनी स्टीव्ह बर्जेट नाव घेतलंय त्यांनी. अच्छा, ते ओके. आहे भारतीय, साऊथ इंडियनच आहे. साऊथ इंडियन, अच्छा, तसे स्टीव्ह, ओके, करेक्ट. आणि ती म्हणजे आधीची एक जमीनदारी फॅमिली होती, तो त्यांचा ओरिजिन आहे, तामिळनाडूची जमीनदारी फॅमिली होती. हो. हा, मग ते जे हॉटेल आहे, तिथे मी 4 महिने होतो, आणि तिथे माझा एक खूप स्ट्रॉंग बेस निर्माण झाला, विच म्हणजे एक अमॅल्गमेशन होतं की हिस्ट्री हेरिटेजचं रिसर्च ही आहे, आणि दिवसभर मला टुरिस्टशी संवाद करायचा आहे, टुरिस्टला हँडल करायचं आहे, ग्रुप टूर्स घेऊन त्यांना फिरवायचं आहे, सगळेच जे टेम्पल आहेत कुंभकोणममध्ये ते सगळं. इथे मला हा हेरिटेज टूर्स अँड ट्रेल्स कॉन्सेप्ट म्हणजे मनात आला, म्हणजे की असं मी फुल फ्लेजेड हा अशा मोठ्या टूर्स क्युरेट करून कोणत्या तरी रिजनचा आर्किटेक्चर असेल, कोणत्या तरी रिजनची वॉर हिस्ट्री असेल, किंवा कुठे काही इंटेलेक्च्युअल हिस्ट्री ही असेल, असे मी टूर्स क्युरेट करून 4 days 3 days असे ट्रेल्स मी करू शकतो. तर इथे ही आयडिया होती, आणि इथे हे 4 महिने झाले. तिथे आय गॉट इंट्रोड्यूस टू माय प्रेझेंट डे बिझनेस पार्टनर मिस्टर आनंद, बेस्ड इन चेन्नई. एक कंपनी आहे हेरिटेज इन्स्पायर्ड नावाची, बेस्ड इन चेन्नई. मी तिथे अलॉंग विथ मिस्टर आनंद असोसिएट डिरेक्टर फॉर रिसर्च अँड क्युरेशन आहे. ओके. आणि आमची ऑफिस चेन्नईला आहे. तर आम्ही पॅन इंडिया अँड प्रिडॉमिनंटली इन साऊथ इंडिया हेरिटेज, हिस्टॉरिक आणि इकॉलॉजिकल टूर्स अँड ट्रेल्स क्युरेट करून हे टूर्स अँड ट्रेल्स एक्झिक्यूट करतो. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो की एक्झॅक्टली कसे हे टूर्स अँड ट्रेल्स आहेत, म्हणजे काय करतो काय आम्ही या ट्रेल्समध्ये किंवा टूर्समध्ये. नाही, पण आता त्याच्या आधी माझा प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा तिकडे त्यांच्याबरोबर जॉईन झालं, करेक्ट, सो त्यांचे पण त्याच्या आधी एक्झिस्टिंग टूर्स आणि ट्रेल्स चालू होते हेरिटेज इन्स्पायर्ड? हो, त्यांचे होते ऑलरेडी. हा, ओके, ठीक. म्हणजे पार्टनरशिप झाली आमची, म्हणजे ॲज आय मेन्शन असोसिएट डिरेक्टर झालो मी, आणि त्या पार्टनरशिप नंतर माझ्या एंडनी आय ॲडेड अ फ्यू ट्रेल्स टू दिस एंटायर पोर्टफोलिओ. आणि ते साऊथ पार्ट मध्ये जास्त आहे? साऊथ पार्ट मध्येही आणि आता नॉर्थ मध्येही आहे. नॉर्थ मध्ये काय काय आहेत ते? पहिलं की एक आहे लिस्ट. हो, एक आहे वाथापी चालुक्यास, कर्नाटका, हम्पी वादामी. ओके. त्यानंतर एक सिक्रेट्स ऑफ गोवा म्हणून टूर आहे. आता आपण गोवा असा विचार केला की मोस्टली बीचेस, एखाद चर्च, पार्टी, पब, क्लब, दिल चाहता है, सिमिलर सेगमेंट. किंवा आता आजकाल एक 5 decade पासनं की ब्युटिफुल कॅफेज, स्लो लाईफ, जस्ट गो चिल. करेक्ट. इंस्टाग्राम सेंट्रिक ट्रॅव्हल जो आहे गोवाचा, तसं इट्स द रेग्युलर गोवा पॅटर्न. ऑर ड्रिंक्स, सिम्पली अल्कोहोल आणि ड्रिंक्स, चीप अल्कोहोल. तर सिक्रेट्स ऑफ गोवा म्हणजे सिक्रेट सारखं काय, तर गोव्यात आय गिव्ह यू सम एलिमेंट्स की म्हणजे सॉरी आपण गोवा टूरवर येऊया, पण आधी एकदा कुठले टूर आहेत म्हणजे ऑडियन्सला पण एक आयडिया येईल. ही एक झाली सिक्रेट्स ऑफ गोवा. त्यानंतर एक आहे मेवाड एम्पायर ट्रेल. आता फर्स्ट ऑफ ऑल मेवाड काय आहे? मेवाड हा उदयपूर आणि त्याचा आसपासचा रिजन आहे. त्यात उदयपूर आलं, चित्तोडगड, भीलवाडा, देवगड, सलुंबर, हे जे टाउन्स आणि सिटीजचं क्लस्टर आहे त्याला एक रिजनला मेवाड म्हणतात. जसं आपण मारवाड म्हणतो, जोधपूर आणि आसपासचा जो एक डेझर्टचा भाग आहे तो मारवाड, आणि हा मेवाड उदयपूरचा भाग. तर मेवाडी राजपूत जे महाराणा प्रताप एक फेमस आणि वन ऑफ दी आयकॉन्स ऑफ इंडिया आहेत, ते आणि त्यांचे आधीचं सगळी लिनिएज विच इज एक जवळपास 1200 किंवा 1400 वर्षाची एक कंटिन्युअस लिनिएज आहे राजांची. त्यानंतर मराठा एम्पायर ट्रेल आहे. आता मराठा एम्पायर ट्रेल छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आधीपासनं पण त्यांचा जो भोसलेंचा घराणा आहे
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर of course छत्रपती ते होते, पण छत्रपती त्यांच्या होते. आधी पण एक त्यांचा आधी इतिहास आहे, आहे. त्यांचा आधी पण एक मोठा इतिहास आहे, एक स्ट्रॉंग इतिहास आहे त्याच्या आधी, त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतरही अप टिल 1818 जसे की पेशवाई आपण म्हणतो की एक जेव्हा मराठा एम्पायर विकेंड झालं 1818 दरम्यान आणि त्यानंतर टिल 1857 कसं डिसमेंटलच झालं. तो ही एक हिस्टॉरिक भाग आहे त्याचा. त्यामध्ये खूप एक वॉर जनरल्स होते, जसे संताजी घोरपडे आहेत, हंबीरराव मोहिते आहेत. ही नावं युजली म्हणजे हिस्ट्री वाचताना ही सगळ्यांना एकदम लाऊडली येत नाही. जसे छत्रपती शिवाजी महाराज येतात, छत्रपती संभाजी महाराज येतात. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आत्ता कुठे लोकांना कळायला लागले, तर बरोबर आहे. ह्यांचा वेळ आहे थोडा. विथ मराठा एम्पायर ट्रेल माझा हा मोटिव्ह होता की आमचे जे गेस्ट आहेत किंवा जे क्लायंटल आहे तो मेजॉरिटी साऊथ इंडियन आहे. चेन्नई, बँगलोर, हैदराबाद, कोइंबटोर इज द मॅक्सिमम क्लायंटल. त्याशिवाय कलकत्ता, मुंबई थोडेफार क्लायंट्स आहेत आमचे. तर ह्यांना मराठा एम्पायर हा एवढा सिग्निफिकंट का आहे, हा एवढा इम्पॉर्टंट का आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एवढे इम्पॉर्टंट कशाला आहे. इट इज नॉट जस्ट सिम्पली अन इमोशनल फिगर की आमचे राजा होते, तसं नाही आहे. त्याला एक खूप डीप आणि एक खूप स्ट्रॉंग हिस्ट्री आहे. त्या कशा परिस्थितीत किंवा कशा एन्व्हायरमेंटमध्ये तो स्वराज्य त्यांनी स्थापना केली आणि टिकवलं. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी ऍक्च्युली कसा तो एक फायर जो आहे तो कॉन्स्टंट जिवंत ठेवला त्यांनी. आणि का छत्रपती संभाजी महाराजांचं स्ट्रगल एवढं मोठं, वाय इज इट सो बिग आणि इम्पॉर्टंट. आणि एक औरंगजेब नावाचा एक जो सुनामी त्यावेळेस भारतात होता, त्याचा संपूर्ण ब्रंट मराठा एम्पायर वरती आलेला आणि कशा तो हँडल करून मराठा साम्राज्य जिवंत ठेवलं त्यांनी. आणि त्यानंतर कसं मराठा साम्राज्य देशाभरात एक्सपांड झालं की पेशावर ते तंजावर पर्यंतचं एक साम्राज्य दुसरा ऑलमोस्ट कोणत्याही लोकल हिंदू रुलरनी किंवा इंडियन रुलरनी केलं नाहीच आहे. काही नॉर्थला होते आणि साऊथचे किंगडम्स होते, मोठे होते, पण नॉर्थ टू साऊथ कनेक्ट करणारा एक मौर्यनच होता, विच इज ऑलमोस्ट साऊथ, कांचीपुरमच्या ऑलमोस्ट तिथेपर्यंत गेलं होतं. अपार्ट फ्रॉम दॅट जास्त काही असं दिसत नाहीये. सातवाहन वगैरे होते जे आय थिंक मध्य प्रदेश वगैरे पर्यंत गेले आणि कर्नाटक साऊथ पर्यंत गेले. ही सेंट्रल इंडिया काइंड ऑफ सेंट्रल इंडिया सांगू शकतो. बट अगेन हे राज्य होती आधीपासून आणि महाराजांनी तर घडवलंय. एक्झॅक्टली, करेक्ट. खूप मोठा फरक आहे. बिलकुल. सो हा मराठा ट्रेल पहिला आपण एक एक करून, कारण सगळेच विषय खूपच इंटरेस्टिंग आहेत. नक्कीच. तर एक झाली साऊथची, मग मेवाड, सिक्रेट्स ऑफ गोवा, मग आता मराठा हेरिटेज आणि फोर्थ कमिंग मध्ये आहेत काही. ओके, सो हे चार सध्या तीन म्हणजे एकदम फ्रेश सांगितलं की ही तीन आहेत: सिक्रेट्स ऑफ गोवा, मेवाड एम्पायर आणि मराठा एम्पायर. म्हणजे जे लास्ट 2 years मध्ये सुरुवात केली आहे ते फ्रेश आहेत आणि आता म्हणजे हॉट सेलिंग आहेत आमचे आणि पीपल इंटरेस्ट घेत आहेत खूप आणि आम्हाला रिव्ह्यूज ही खूप चांगले आले आहेत त्यांचे. ओके, पटकन आपण जर तुमच्यापैकी कोणाला आत्ताच वाटतंय की आपल्याला इंटरेस्ट आहे का कनेक्ट करावं, तर इकडे तुम्हाला नंबर, हेरिटेज, वर्ल्ड हेरिटेज टूर अँड ट्रेलचा नंबर, वेबसाईट सगळंच मिळेल. पॉडकास्ट सोडून जाऊ नका, नोट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमचं टूर बुक करता येईल. येस. सो आता आपण डिटेलमध्ये एक एक टूर जाऊया. करेक्ट. व्हेरी इंटरेस्टिंग. गोवापासून सुरू करूया की जसं आपण म्हटलं, गोवा म्हणजे बूज, पार्टी, कॅफेज आणि इंस्टाग्राम सेंट्रिक लाईफ, ॲज यू राईटली सेड. तुमचे सिक्रेट काय आहेत गोवामधले? तर हा गोवा सिक्रेट्स ऑफ गोवा जी टूर आहे ते क्युरेट करण्याआधी किंवा फायनलाइज करण्याआधी की काय करायचं आहे या सिक्रेट्स ऑफ गोवा टूरमध्ये, मी रफली 3दा संपूर्ण गोवा, संपूर्ण वेनस हे संपूर्ण पर ट्रिप ॲटलिस्ट 350 to 400 किलोमीटर्स ट्रॅव्हल केलंय विदिन गोवा, आयदर ऑन स्कूटर ऑर ऑन बस, लोकल ST बस किंवा जेही साधन मिळालं. अँड काही असं प्लॅन नसतं की गुगल मॅप काढून भाई इथे जायचं, ही 4 जागा बघायची, काहीच नाही. इतिहास वाचा. त्या इतिहासात जे जे इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत गोव्यात, जसं चांदोर म्हणून एक टाउन आहे, CHANDOR, साऊथ गोव्याला. चांदोर हा प्री पोर्चुगीज किंवा प्री डेक्कनी सल्टनट्स कॅपिटल होता गोवाचा. आता कोणता साम्राज्य होता गोव्याला कोणालाही माहिती नाही, मोस्टली कोणालाही माहिती नाही. राष्ट्रकुटाज ही होते ऑल्सो पण हे चालुक्याज ही होते, सातवाहनाज ही होते आणि लोकल किंग्ज ही होते. आता कदंबाज ही होते. आता कदंबाजचं एक डिबेट आहे की ओरिजिन त्यांचं लोकल गोवन आहे की नॉर्थ कर्नाटकचं त्यांचं ओरिजिन आहे. दॅट इज अ क्वेश्चन मार्क. हिस्टोरियन्स मध्ये एक डिबेट असते ही. तर हे एवढे साम्राज्य आहेत आणि गोव्याचा इतिहास हा
इम्पॉर्टंट आहे ओनली ड्युरिंग द पोर्चुगीज हा एक मोठा प्रश्न आहे. कारण आपण आज गोवा इमॅजिन केलं की मोस्टली आपल्याला पोर्चुगीजच डोक्यात येतं, सांगितलं गेलं तसं. सांगितलं गेलंय तसं. आणि अजून एक रिझन आहे की जो ब्रिटिश कॉलोनियल एरा आहे दॅट इज रफली अराउंड एक समजा 100 to 150 इयर्स सारखा एक रफ रेंज आपण घेऊ शकतो मॅक्सिमम. पोर्चुगीज 400 वर्ष झालीत, 400 इयर्स ऑफ पोर्चुगीज रूल इन गोवा. तर खूप किंग्स आलेत, आय मीन खूप पोर्चुगल किंग्स चेंज झालेत त्या दरम्यान. खूप व्हाईसरॉयज, खूप जनरल्स, खूप गव्हर्नर झालेत. त्यांपैकी काही जनरल्सनी कधी समाजासाठी काही चांगलं करण्याचा प्रयत्नही केला आहे. आणि गोवा इन्क्विजिशन हा एक मोठा भाग आहे. म्हणजे कसं रिलिजियस पर्सिक्युशन झालं गोवामध्ये, अत्याचार झाले, खूप अत्याचार torture झालेले. दॅट इज अ व्हेरी हॉरिफिक पार्ट आहे तो इन्क्विजिशन ऑफ गोवाचा. तर आता सिक्रेट्स ऑफ गोवा सांगितलं की एक एक एलिमेंट देतो तुम्हाला. टू स्टार्ट विथ, आम्ही हॉटेलमध्ये राहत नाही 3 nights पहिले तिथे. तुम्ही जे कॅपिटल बद्दल बोलला Correct, होता, चांदोर. ते कुठल्या राज्याचं कॅपिटल होतं? तर हा जे चालुक्याज आहेत, चालुक्य. चालुक्याजनी गोव्याला इन्व्हेड केलं. आणि हा पुलकेसिन राजा जे होते त्यांचा एक मुलगा, त्याचं नाव होता चंद्रआदित्य. ओके. तर ह्या चंद्रआदित्यवरनं चंद्रपूर नाव झालं. आणि चंद्रपूरवरून पोर्चुगीज एरामध्ये चांदोर तो आला. प्रोनाऊन्सिएशन वगैरे जसं खूप नाव, पणजी आहे ना ऍक्च्युली, हो. ते माहिती आहे सगळ्यांना. तर पंजिम इज पणजी. सो असं खूप प्रोनाऊन्सिएशन चेंज झालं. चंद्रपूरला चांदोर झालंय असं. ओके. आजही लोकल गोवन सांगितलं तर चंद्र असंच बोलतात ते. अच्छा. चांदोर आपण वाचतो. लोकल गोवन बोलायला गेलं कुठे जातोय तर चंद्रा असं येतं. चंद्र. ओके. हां. तर सिक्रेट्स ऑफ गोवा जी ही टूर आहे, टू स्टार्ट विथ आम्ही तिथे हॉटेलमध्ये राहत नाही. आम्ही तिथे राहतो एक 400+ इयर ओल्ड पोर्चुगल मॅन्शन आहे. 50,000 स्क्वेअर फीट 400+ इयर ओल्ड पोर्चुगल मॅन्शन, जे ते ब्युटिक होमस्टे म्हणून तिथे चालवत आहेत. आणि आज ही सेम फॅमिली, जी पोर्चुगीज फॅमिलीने जे मॅन्शन बांधलंय, तीच फॅमिली आज ती ऑपरेट करते मॅन्शन. ते पोर्तुगीज आहेत? ते पोर्तुगीज आहेत आणि इथे राहत आहेत. म्हणजे आता तर पोर्तुगीज नाही, बट आता लिनिएज इज कम्प्लिटली पोर्तुगीज. ओके. येस. आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी म्हणजे त्यांचा ऑलमोस्ट 50% ऑफ द मॅन्शन त्यांनी एक म्युझियम सारखंच बनवलं. नॉट एक्झॅक्टली अ वेल क्युरेटेड मेड म्युझियम, प्लेस्ड एज अ म्युझियम. एव्हरी इंच, एव्हरी फूट आर्टिफॅक्ट्स आहेत, पेंटिंग्ज आहेत, फोटोग्राफ्स आहेत. बरेच फोटोग्राफ्स आणि पेंटिंग्स ते त्या फॅमिलीच्या इतिहासाबद्दल सांगतात की आजपासून 4 जनरेशन्स बॅक कोण त्या फॅमिलीमध्ये होतं, ते काय प्रोफेशनमध्ये होते. ते वन ऑफ द फर्स्ट जजेस ऑफ इंडिया कम्स फ्रॉम दॅट फॅमिली. मेनी मोर इम्पॉर्टंट पीपल कम फ्रॉम दॅट फॅमिली, इम्पॉर्टंट टू द हिस्ट्री ऑफ गोवा, कम फ्रॉम दॅट फॅमिली. अँड ती खूप मोठी फॅमिली आहे. त्यांचे कझिन्स, आंट्स, अंकल्स, हे खूप मोठी फॅमिली आहे. त्यांचे खूप सारे मॅन्शन्स गोव्यामध्ये आहेत. पण वर्किंग ॲज अ ब्युटिक होमस्टे हा एकच त्यांचा मॅन्शन आहे. आणि इट इज अ रफली 10 or 11 रूम मॅन्शन आहे तो. आणि हा मडगाव तुम्हाला माहिती असेल गोव्यामध्ये. मडगावपासून एक 20 मिनिट दूर हा मॅन्शन आहे. तिथे आम्ही राहतो. आणि गेस्ट जेव्हा तिथे राहतात, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ऑफ हाऊ वॉज गोवन आर्किटेक्चर अंडर द पोर्चुगीज हा कसा होता एक्झॅक्टली, ते फक्त ते बघत नाही, ते तिथे राहतात, ते एक्सपिरियन्स करतात. ते ज्या रूम्समध्ये राहतात त्या रूम्सच्या लॉकर्स, ड्रॉवर्स, कॅबिनेट्स पासनं बेड्स सगळेच पोर्चुगीज स्टाईलचे आहेत. 150 इयर्स ओल्ड, 100 इयर्स ओल्ड. दॅट इज द मिनिमम. अजूनही मेंटेन्ड, अजूनही व्हेरी वेल मेंटेन्ड आहे. तुम्ही तिथे राहतात आणि तुम्ही एका 4 स्टार हॉटेलमध्ये राहतात, तुम्हाला कन्व्हिनियन्स अँड लक्झरीच्या ऍस्पेक्टमध्ये काहीच सिग्निफिकंट डिफरन्स नाहीच आहे. ओके. तसं तेवढं वेल मेंटेन त्यांनी ठेवलंय. तर दॅट इज टू स्टार्ट विथ हा आपला स्टे आहे तिथे. नेक्स्ट आम्ही व्हिजिट करतो एक फॉरेस्ट रिझर्व एरिया आहे गोव्यात, जो ईस्ट गोवामध्ये आहे, ईस्ट साऊथ ईस्ट गोवा टुवर्ड्स कर्नाटका बॉर्डर. ओके. तांबडी सुर्ला नावाचा हा एरिया आहे. तांबडी हा कॉपरिश रेड तांबडी, आणि सुर्ला त्या विलेजचं नाव आहे. तर कॉपरिश रेड ती सॉइल आहे तिथली. गोवा सॉइल इज रेड. तर तांबडी सुर्ला हा जो आहे तिथे एक टेम्पल आहे. दॅट इज अ कदंबांनी बांधलेलं तो टेम्पल आहे, कदंबा साम्राज्याचा. रफली अराउंड 700 to 800 इयर्स ओल्ड टेम्पल. एका फॉरेस्ट एरियाचा मधोमध तो टेम्पल आहे. तिथे आसपास काही मोठा इन्फ्रास्ट्रक्चर, मोठे रोड्स काहीच नाही आहे, फक्त जंगल आहे. आणि जंगलच्या मधोमध हा एक अतिशय सुंदर टेम्पल आहे. कसलं मंदिर आहे ते? महादेवाचं मंदिर. महादेवाचं मंदिर. अरे. आणि इथे आम्ही जेव्हा गेस्टला घेऊन जातो, आम्ही आमच्या जे टूरमध्ये, आमच्या प्रत्येक टूरमध्ये एक एक्सपर्ट असतोच, एक्सपर्ट असतातच आमचा. म्हणजे हा हिस्टोरियन असतो, टूर गाईड असतो?
टूर ऑर्गनायझर म्हणून मी किंवा माझे पार्टनर मिस्टर आनंद किंवा आमची टीम मधनं कोणी ऑर्गनायझर म्हणून जातो. आणि तिथे आम्ही एक लोकल हिस्टोरियन किंवा प्रोफेसर किंवा आर्ट हिस्टोरियन, म्युझियम क्युरेटर असं कोणतंही एक्सपर्ट असेल, ओके, एक्नॉलेज्ड अँड अवॉर्डेड एक्सपर्ट किंवा ऑथर्सही असतात. जसं चोला एम्पायर ट्रेल आमची साऊथला आहे, तिथे एक बुकचे ऑथर आहेत जे चोला एम्पायर वरच ती बुक आहे, त्यांचे ऑथर ते आमचे एक्सपर्ट आहेत त्या टूरसाठी. तसेच गोव्यात आमचे एक आर्ट हिस्टोरियन एक मॅडम आहेत, नीता मॅम, ते आमचे गाईड फॉर दी 3 days किंवा 4 days ते असतात. तर ते आर्ट हिस्टोरियन मॅडम बरोबर आम्ही त्या देवळात जातो आणि फक्त त्या देवळात गेलो की गर्भगृहात जाऊन हात जोडा आणि बाहेर पडा तसं नसतं. तुम्ही ते तर कराच, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर कल्चर. पण त्याशिवाय तो टेम्पलचा आर्किटेक्चरल स्टाईल काय आहे, त्या टेम्पल्सच्या पिलरवरती आयकॉनोग्राफ्स जे आहेत ते काही स्टोरी सांगायला ते आयकॉनोग्राफ बनवला आहेत का, मग जो तो पिल्लर बांधलेला आहे तो कोणत्या साम्राज्याच्या स्टाईलला जास्त रेलेव्हंट आहे. इज इट अ चालुक्यन स्टाईल पिलर की टेम्पल, की होयसाळा स्टाईल पिलर आहे, की कदंबा स्टाईल पिलर आहे, की अगर आर्किटेक्चरल एमॅल्गमेशन आहेत तर त्या टाइम फ्रेममध्ये तिथे कोणत्या साम्राज्यांचा इन्फ्लुएन्स होतं, ज्याकरिता ती आर्किटेक्चरल इन्फ्लुएन्स तिथे आली, ही सगळं ते माहिती देतात आम्ही. ओके. त्यानंतर आम्ही तिथेच एक फॉरेस्ट वॉकही करतो. आफ्टर व्हिजिटिंग द टेम्पल तिथे फॉरेस्ट वॉक करतो. त्या फॉरेस्टमध्ये गायडेड बाय विलेजर्स, तिथले जे लोकल विलेजर्स आहेत त्यांना आम्ही एकत्र घेऊन त्यांना ट्रेन करतो की गेस्टशी कसं, म्हणजे एक हॉस्पिटॅलिटी म्हणून कसं गेस्टशी वागायचं, कसं बिहेवियर असतं किंवा कसं कम्युनिकेशन करायचं गेस्ट बरोबर. आणि गायडेड बाय द विलेजर्स आम्ही 1-2 तासाचा फॉरेस्ट वॉक घेतो. तिथले लोकल प्लांट्स, लोकल श्रब्स अँड हर्ब्स, लोकल ट्रीज, त्या फॉरेस्ट एरियाच्या आतमध्ये, मी या भागचा जास्त रिव्हील करणार नाही कारण खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, त्या फॉरेस्ट एरियाच्या आतमध्ये ॲटलिस्ट 2 hours इनटू द फॉरेस्ट तिथली लोकल डेटीज आहेत. जसं आपण फॉर एक्झाम्पल जसं कांतारा मूवीमध्ये बघतो की जसे एका फॉरेस्टच्या आतमध्ये कुठे डेटीज असतात, किंवा साऊथच्या आपण आताही काही खूप पिक्चर बघतो, डीप इंटू द फॉरेस्ट ते डेटी असतात, ग्रामदेवता असतात किंवा सेक्रेड ग्रोव्ह असतं. तशा एक ग्रामदेवता आणि सेक्रेड ग्रोव्ह ह्या 2 तासानंतर फॉरेस्टच्या आतमध्ये 2-3 तास गेलो, त्यानंतर एक सेक्रेड ग्रोव्ह आहे. 1-2दा मी व्हिजिट केलेली आहे आणि आम्ही वी अवॉइड टेकिंग अ लॉट ऑफ पीपल ओव्हर देअर टू मेंटेन त्याची सँक्टिटी मेंटेन करायला. काही एक्सपिरियन्स आले तिकडे? नाही, नॉट एक्झॅक्टली. म्हणजे ओके. तर ह्या अशा एक्सपिरियन्सेस ही आम्ही कधी कधी गेस्टना देतो. ही फॉरेस्ट वॉकमध्ये काही रिव्हर्स, स्ट्रीम्स, पॉन्ड्स वगैरे येतात. तिथे गेस्ट कॅन ऍक्च्युअली हॅव अ बाथ इनसाइड अ रिव्हर, म्हणजे डीप इन टू द रिव्हर अँड स्पेंड सम टाइम, बट सेफ, कम्प्लिटली सेफ. आणि आम्ही फर्स्ट एड किट वगैरे सगळं कॅरीही करतो. जसं आजपर्यंत टचफूट काही घडलं नाहीये कुठेही, आणि आम्ही ट्रॅकही तसं सेफ बनवतो. म्हणजे असं नाही की आम्ही एकदम पहाडवरती चढा आणि उतरा, तसं करतच नाही. आम्ही एकदम ॲज प्लेन ॲज पॉसिबल अँड ॲज कन्व्हिनियंट ॲज पॉसिबल. कारण आमच्या टूरमध्ये राईट फ्रॉम 12 to 14 years ऑफ एज टू 75 years ऑफ एज ग्रुप हॅज डन दॅट ट्रॅक ऑलरेडी. ओके. अँड क्वाईट कन्व्हिनियंटली दे हॅव ऑल बीन बॅक व्हेरी हॅपीली. आणि ह्यानंतर आम्ही फोंड्याला व्हिजिट करतो. फोंडा और पोंडा, टुडे कॉल्ड पोंडा, ऍक्च्युली फोंडे इन गोवन लँग्वेज. तर ती फोंडा ऑल्सो अगेन व्हेरी इंटरेस्टिंग. तिथलं टेम्पल आर्किटेक्चर स्टाईल क्वाईट युनिक आहे. तसं टेम्पल आर्किटेक्चर स्टाईल तुम्हाला देशात कुठेही दिसणार नाही, कारण कलरफुल टेम्पल्स आहेत, वॉल पेंटेड टेम्पल्स आहेत. मॉडर्न टेम्पल्स तर वेगळं आहे. आज आपण कोणताही टेम्पल नवीन बनवलं त्याला आपण कलर देऊ शकतो, कारण आता ती आर्किटेक्चरल स्टाईल बहुतेक गेली आहे. म्हणजे एकदम इंटरकट आर्किटेक्चरल स्टाईल वगैरे आता करता येत नाही मॅक्सिमम लोकांना. पण हा तर जे टेम्पल्स आहेत दे आर 400 years ओल्ड, 350 years ओल्ड तसे आहेत. पण दे आर प्लेन वॉल्स, कलर्ड व्हेरी ब्युटिफुली, बट एक त्यांचा रिझेम्बलन्स एक पोर्चुगीज आर्किटेक्चर सारखं आहे थोडं. ओके. हा कशाला? आणि जो तो टेम्पल आहे तो 350 years ओल्ड आहे मॅक्सिमम. पण जी पोर्तुगीजांच्या काळात बांधलेलं मंदिर, काइंड ऑफ, यू कॅन से दॅट. हो, म्हणजे बरोबर, पोर्चुगीज काळाचं 350 म्हणजे पोर्चुगीज, पण ते हिस्ट्री वेगळी आहे. ते लोकांवर आळे ते मंदिरं तोडायचे. मग हा बरोबर, आय कम टू दिस. मी थोडा एक एक्सप्लेनेशन देऊ ना, आणि या टॉपिकवर आता येतोच आहे. तर जी आतमधली जे डेटी आहे, द डेटी इज 1000 years ओल्ड, 1400 years ओल्ड, 800 years ओल्ड, 700 years ओल्ड, बट द टेम्पल इज 350 years ओल्ड. हा व्हेरिएशन कशाला? तर आधी तर सगळं जे इम्पॉर्टंट देऊळ होते गोव्यात, म्हणजे मोठे देऊळ होते, ते असायचे नदी किनाऱ्यावर किंवा समुद्र तटापेक्षा थोडं म्हणजे जास्त प्रॉक्सिमिटीमध्ये होते, मोर टुवर्ड्स द कोस्टल एरिया. इंटिरियर्समध्ये पण होते, पण मॅक्सिमम कोस्टल एरिया किंवा रिव्हर बेडकडे.
ती पोर्चुगीजच्या इन्क्विजिशन किंवा हल्ल्यामध्ये किंवा आदिलशाही सल्तनत आणि डेक्कन सल्तनतच्या हमल्यामध्ये ते खूप काही डिस्ट्रॉय करायचे टेम्पल्स येऊन. पण तो डेटी जो आहे तो लोकल विलेजर्स किंवा जी ती पंडित फॅमिली आहे ते डेटी वाचवून घ्यायचं आणि 3 जनरेशन्स 4 जनरेशन्स 5 जनरेशन्स ती डेटी सांभाळून ठेवायचं किंवा इन सम रेअर केसेस मोर दॅन 5 जनरेशन्स ऑल्सो ती डेटी सांभाळून ठेवायचं. जेव्हा त्यांना दिसलं की आता कोणताही लोकल गोवन किंग किंवा एनदर इंडिजिनियस इंडियन और हिंदू पॉवर थोडा इन्फ्लुएन्स वाढत चालला अँड दी एरिया इज कम्पॅरेटिव्हली सेफर की आपण आपलं कल्चर पुन्हा स्थापन करून रिवाईव्ह करू शकतो, त्यावेळेस ती मूर्ती किंवा जे काही डेटी त्यांनी सांभाळून ठेवली ती बाहेर पाडायचे आणि ते किंगला की राज्याला किंवा तिथला जो सुभेदार की काही असेल त्यांना रिक्वेस्ट करायचं की तुम्ही या मंदिरसाठी काही अमाऊंट कमिशन करा, आम्ही एक देऊळ बांधतो इथे आणि ती डेटीची पुनर्स्थापना करायचं. तर हे जे पोंडाला टेम्पल आहेत सगळे ते मोस्टली मराठा पिरियडमध्ये आलेत, मराठा काळमध्ये आलेत. आणि वेन आय से मराठा काळ, काही टेम्पल्स छत्रपती शिवाजी महाराजच्या टाइममध्ये आणि मॅक्सिमम टेम्पल्स छत्रपती शाहू महाराजांच्या टाइममध्ये, बिकॉज द एम्पायर वॉज मच स्ट्रॉंगर छत्रपती शाहू महाराज. आणि पोर्चुगीजची पण एक सांगतो ना की डायरेक्ट असं फाईट विथ मराठा एम्पायर ड्युरिंग छत्रपती शाहू महाराज ते शक्य नव्हतं पोर्चुगीजसाठी पण, कारण पॉवर खूप मोठी होती. पोर्चुगीजचं नेव्हल बेस खूप स्ट्रॉंग होता, नेव्ही त्यांची खूप स्ट्रॉंग होती, बट टू फाईट ऑन लँड विथ द मराठाज मुघलांनाही नाही झेपलं, निजामलाही नाही झेपलं, पोर्चुगीज इम्पॉसिबल होतं. तर त्यावेळेस हे मंदिर खूप जास्त बिल्ड झाली. आता ते आर्किटेक्चरल स्टाईल कशाला डिफरंट आहे याचे 2 कारण हिस्टोरियन्स आणि एक्सपर्ट्स देतात. एक तर छत्रपती शिवाजी महाराज एकदा म्हणजे जेव्हा त्यांनी दक्षिण दिग्विजय केलं त्याच्या आधी ते कोल्हापूरवरनं गोव्याकडे आले आणि त्यानंतर ते दक्षिण ते बँगलोर, मैसूर, वेल्लोर, बेलगावी हे सगळं करून तंजोर जिंजीपर्यंत गेले. आणि तंजोरला ऑलरेडी एकोजी राजेंचं स्वराज्य म्हणजे झालेलं होतं. तर ह्या वेळेस जेथे गोव्याला होते तेव्हा त्यांनी एक डेटी व्हिजिट केलं, सप्तकोटेश्वर महादेव नावाचं. सप्तकोटेश्वर मंदिर आजही गोव्याला आहे, कोणीही जाऊन बघू शकतं. आणि त्यावेळेस जेव्हा महाराज गेले तो टेम्पल ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेला, ॲज फार ॲज आय रिमेंबर आदिलशाहीच्या हल्ल्यात डिस्ट्रॉय झालेलं. पोर्चुगीजही असू शकतं, पोर्चुगीजचा हल्लाही असू शकतं. तिथे त्यांना असं, आता इथेही 2-3 स्टोरी आहेत की महाराजांना का असं वाटलं की हा मंदिर आपण प्रॉपर एक निर्माण करू, आणि त्यांनी अमाऊंट कमिशन केलं की एक मंदिर आपण इथे निर्माण करू, प्रॉपर मंदिर. तर हा जो होता आधी मंदिर तो आयलँडवर होता. गोव्यात खूप सारे छोटे छोटे आयलँड आहेत रिव्हरवरती. दिवार आयलँड एक फेमस आयलँड आहे, पण त्याशिवाय खूप आयलँड आहेत. तर हा एका आयलँडवरती होता ओरिजिनल मंदिर. तर जो दुसरा मंदिर आहे हा आयलँडचा बाहेर घेऊन अदर साइड ऑफ द बँक तिथे हा मंदिर निर्माण केलं सप्तकोटेश्वरांचं. त्या देवळाला आजही गेलो तर तिथे बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक बस्ट किंवा एक छोटा स्टॅच्यू आहे आणि पूर्ण स्टोरी लिहिलेली आहे की कसं छत्रपती शिवाजी महाराज आधी दर्शन घ्यायला आलेले, त्यानंतर त्यांना एक विचार आला की आपण एक मंदिर शिवाजी महाराज की शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज हो. तिथे लेख आहे पूर्ण बाहेर डिस्क्रायबिंग दी हिस्ट्री की कसं तो घडला, एक पूर्ण घटना कशी घडली. त्यानंतर महाराज दक्षिण दिग्विजयला गेले आणि ती स्टोरी तिथपर्यंत असे. छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेस आता फोंडाचा जो हा भाग आहे तिथे स्टेबिलिटी खूप होती फॉर कल्चरल अँड रिलिजियस फ्रीडम बिकॉज ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ द मराठा एम्पायर. तर त्यावेळेस इथे रिवायवल ऑफ टेम्पल्स झालं फोंड्यात. तिथे डेटीज जे कोस्टल साईडला होती ती यांनी आता फोंड्याला आणली, कारण फोंडा जो आहे, फोंडा आणि त्या कोस्टल एरियामध्ये थोडे हिल्स आहेत. तर एक मोठी आर्मी अलॉंग विथ कॅनन्स क्रॉसिंग द हिल्स आणि कमिंग टू फोंडा हा लॉजिस्टिकली थोडा टफ आहे फॉर द पोर्चुगीज. आणि त्या भागाचा नेक्स्ट एरिया आहे मराठा साम्राज्य. तर तिथे वॉरफेअर करणं वॉज नॉट अ व्हेरी ॲडवायझेबल आयडिया फॉर द पोर्चुगीज ऑल्सो. सो इट वॉज अ सेफ एरिया फोंडा टू बिल्ड टेम्पल्स, टू रिवाइव्ह द कल्चर. तर तिथे आता जो तुम्ही आज आर्किटेक्चरल स्टाईल बघितलं की मंगेशी टेम्पल, शांतादुर्गा टेम्पल, म्हालसा नारायणी, लक्ष्मी नरसिंह टेम्पल वेलिंगचं, इथले आर्किटेक्चर स्टाईल खूप वेगळं आहे. तुम्ही गुगल करूनही कोणीही बघू शकतं. तर 2 रिझन्स आहेत. आपण फोटो टाकूच सगळं. तर एक की असं आहे की काही हिस्टोरियन सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक त्यावेळेस असं सांगतो ना की कॉन्सेप्ट दिलं की आयडिया दिली की आर्किटेक्चरल स्टाईल थोडं वेगळं ठेवा, नॉट मॉडर्नाइज्ड बट अँग्लिसाइज नाही म्हणणार मी, बट कलरफुल पोर्चुगीज कलर्स, काइंड ऑफ लाईट कलर्स, लाईट शेड, की ज्याकरिता त्या देवळाला बघून फ्रॉम अ डिस्टन्स असं समजणार नाही की तो टेम्पल आहे, हिंदू टेम्पल आहे. म्हणजे परत कोणी येऊन तोडणार नाही. हा एक रिझन आहे. आणि दुसरा रिझन जे हिस्टोरियन्स मॅक्सिमम देतात
ते की विथ द पोर्चुगीज इन्क्विजिशन ऑफ गोवा, जे व्हायलन्स वगैरे सगळं झालं होतं फॉर अ पिरियड ऑफ 70 to 80 years एटलिस्ट, Correct. आउट ऑफ द 400 years. आणि आदिलशाहीचे अटॅक्स आहेत किंवा डेक्कनी सल्टनतचे अटॅक आहेत. ह्यामध्ये जे जनतेवरती अत्याचार झाला, मॅसॅकर्स, जिनोसाइड वगैरे, त्यात जे आर्टिस्ट होते ते मेले, दे वर किल्ड, किंवा देअर हँड्स ऑर देअर थम्स वर कट ओरिजिनल ऑफ. आर्टिस्ट ऑफ द ओरिजिनल लँड आर्टिस्ट किंवा जे आयकोनोग्राफर्स होते. तर आता तो आर्किटेक्चरल स्टाईल देणारा कोणीच नाहीये तिथे, म्हणून तो असा आयकोनोग्राफी करता आली नाही. आता ही 2 थिअरीज आहेत की ह्या कारणामुळे दिस टेम्पल्स आर आर्किटेक्चरली कम्प्लिटली डिफरंट दुसऱ्या टेम्पल्सशी कम्पेअर केलं तर. कारण असे टेम्पल्स आपल्याला कर्नाटकमध्ये दिसत नाही आणि महाराष्ट्रातही दिसत नाही, गोव्यातच दिसतात. गोव्यातच दिसतं. हा गोवाचा जो टूर आहे तो किती दिवसाचा असतो? 4 days. अच्छा, हा 4 दिवसाचा कम्प्लीट 4 दिवसाचा टूर आहे. आणि ह्यात आम्ही फक्त हे प्री पॉर्च्युगल एरा कव्हर करत नाही. जेव्हा आम्ही कोणत्याही टूरमध्ये हिस्ट्री बघतो, हिस्ट्री वी सी इट फ्रॉम ऑल अँगल्स, अँड दॅट इज माझ्या हिशोबाने द राईट वे टू सी हिस्ट्री ॲज वेल. म्हणजे असं नाही की तुम्ही कोणत्याही इन्व्हेडिंग पॉवरनी किंवा कोणत्याही लोकल पॉवरनी कोणतेही खराब काम केलेत किंवा अत्याचार केलेत किंवा मॅसेकर केलेत, तर दॅट इज डेफिनेटली टू बी हायलाइटेड, नेव्हर टू बी एक्सक्यूज. म्हणजे पॉलिटिकल करेक्टनेस इज वन थिंग, बट हायलाइटिंग द ट्रू हिस्ट्री इज अ डिफरंट थिंग. And only because of that, we never fail to mention the Inquisition of Goa's the Portuguese genocidal part as well. But apart from that, काही चर्चेस आहेत. अपार्ट फ्रॉम बेसिलिका ऑफ बॉम जीसस, जो फेमस चर्च आहे ऑफ द रेलिक्स ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर. अंगठा नाही, त्यांचा पूर्ण ममिफाईड रेलिक्ट बॉडी आहे सेंट फ्रान्सिस झेवियर यांची बेसिलिका ऑफ बॉम जीसस मध्ये. पण त्याशिवायही काही खूप सुंदर म्हणजे आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्हने खूप सुंदर चर्चेस आहेत, 400 year old ॲज वेल. तर आता तो चर्च त्या लोकेशनवर का बांधला गेला आहे, त्या चर्चचा आधीच्या काळमध्ये काय प्रॉमिनन्स होता, तो चर्च कसा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर झाला, अ चर्च बिकमिंग अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर ॲज वेल, तेही आम्ही एलिमेंट्स हायलाइट करतो. इजंट चर्च अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर. वेन आय से ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, प्रॉपर पॉलिटिकल अँड म्हणजे असं ऑफिस सारखं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस सारखंच. म्हणजे आय गेट व्हॉट यू आर सेइंग, पण व्हॉट आय एम हायलाइटिंग इज डिफरंट. म्हणजे आपण आता पार्लमेंट चर्चमध्ये टाकलं किंवा पार्लमेंट देवळात टाकलं तसं आहे तो. आणि याशिवाय आपण व्हिजिट करतो पणजीमध्ये फंटेन हाऊस म्हणून एक क्लस्टर आहे, क्लस्टर ऑफ स्ट्रीट्स आहे. आता फेमस झालंय तो, काही असं हिडन राहिला नाही आहे. इंस्टाग्राम हॅज मेड इट फेमस. ते यंगस्टर्स मस्त तयार होतात, तिथे जातात आणि कलरफुल हाऊसेस समोर फोटो काढतात स्वतःचे. ओके, तसं तो फेमस झालाय. पण तिथेही एक आर्ट गॅलरी आहे, जी आर्ट गॅलरी होस्ट्स अ कलेक्शन ऑफ ब्युटिफुल पेंटिंग्स अँड पोर्ट्रेट्स ऑफ वन सिंगल फॅमिली, फादर अँड अ डॉटर. आणि जे ट्रिनिडॅड आर्टिस्टचं नाव किंवा सरनेम इज ट्रिनिडॅड. ओके. आणि फ्रॉम दोज आयलँड्स ऑफ ट्रिनिडॅड टोबॅगो, लाईक प्रॉब्ली, आय एम नॉट शुअर अबाउट इट. आय एम ऑनेस्टली आय डोंट रिकलेक्ट इट राईट नो की त्यांचं ओरिजिन काय आहे. पण त्यांचे पेंटिंग्स बघितली की पेंटिंग्स आर ब्युटिफुल. पॉईंट नंबर 1, आर्टिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू, लवली पेंटिंग्स. त्याशिवाय अ लॉट ऑफ पेंटिंग्स गिव्ह आउट सम ऑर दी अदर मेसेज. जे ट्रिनिडॅड आहेत त्यांचं फायनान्शियल सिच्युएशन एवढं स्ट्रॉंग नव्हतं, म्हणजे लोअर इन्कम किंवा लोअर मिडल इन्कम सांगितलं तसं होतं. तर त्यांच्या फॅमिलीची पॉवर्टीही त्यांनी पेंटिंगमध्ये डिपिक्ट केली आहे. आणि आता हे मी रिव्हील करणार नाही की कशी केली आहे, मला तिथे जाऊन बघावं लागेल, तुम्हाला टूरवर यावं लागेल. आणि दुसरेही अजून पेंटिंग्स आहेत जिथे त्यांनी डिपिक्ट केलंय की कसं भारतात इन्व्हेडर्सनी येऊन भारतला लुटलंय, अँड दॅट दे हॅव डिपिक्टेड इन ह्युमन फॉर्म. Human form depiction of how India has been looted and stripped off of its wealth, grandeur, beauty and pride. हाही डेपिक्शन ह्युमन फॉर्म डिपिक्शन मध्ये त्यांनी एक पेंटिंग केली आहे. हे सगळं गोव्यामध्ये आहे ही माहितीच लोकांना नाहीये. 95 to 98% ऑफ ट्रॅव्हलर्स डोंट नो. कारण दिलच्या ताईमध्ये ते लोक या म्युझियम मध्ये गेले नाहीत. करेक्ट. जर ते गेले माहिती गव्हर्नमेंटने कधी प्रमोट, बिकॉज केलं नाही. गव्हर्नमेंट वॉन्टेड टू प्रमोट रेव्हेन्यू साठी. बेसिकली प्राईम मोटिव्ह इज रेव्हेन्यू. तिथे रेव्हेन्यू कशा नाही येणार, म्हणजे फॅन्सी लोकेशन्स, फॅन्सी हॉटेल्स, बीच, अल्कोहोल, तसं हे
म्हणजे हे खूप छान आहे, पण या 4 दिवसामध्ये तुम्ही एकदाही बीचवर घेऊन जाता का? हो ऑफकोर्स घेऊन जातो, कारण तिथे तर माणसं आम्हाला सोडणार नाही की तुम्ही गोव्याला बीचला घेऊन बीचला गेला नाही. नाही असं होतं, आम्ही शाळेच्या सहलीला गेलो होतो, नाही घेऊन गेले. बीचला नव्हते घेऊन गेले. नाही आम्ही घेऊन जातो काबोदरामा बीचला, ओके. फेमस बीच आहे काबोदरामा. Yes. म्हणजे आम्ही जेव्हा 2 वर्ष आधी स्टार्ट केलं तेव्हा काबोदरामा फेमस होतं, पण एवढं नाही. इट वॉज स्टील काइंड ऑफ एन ऑफ बीट लोकेशन. म्हणजे जेवढे टुरिस्ट बागा, कलंगूट, अरंबोल इथे आहेत त्यापेक्षा 30% ही तिथे काबोदरामाला नसायचं. आता सेम सिच्युएशन आता झाली, सगळीकडे फुल ऑफ कार्स, तिथे बाहेर रेस्टॉरंट बनलेत, हो लक्झरियस होमस्टेज आणि स्टेज आणि हॉटेल्स बनलेत. म्हणजे द चार्म इज, म्हणजे तो लोकेशन इज व्हेरी ब्युटिफुल. द चार्म ऑफ अ ऑफ बीट बीच ओव्हर देअर इज स्लोली फेडिंग अवे. सो हा झाला आपला सिक्रेट्स ऑफ गोवा, एक थोडक्यात टूर. कारण अजून जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या टूरवरच जावं लागेल, आणि हे जेवढं ह्यांनी सांगितलं याच्याहून खूप काही जास्त तुम्हाला त्या 4 दिवसात तिकडे एक्सपिरियन्स करायला मिळेल. तर प्लीज आता आपलं मेवार आणि मराठा. करेक्ट. सो आपण मेवारला जाऊया, मग शेवटी मराठा, कारण शेवटी तेच होते. शुअर. ऍक्च्युली टाइमलाईन तशीच आहे. टाइमलाईन पण तशीच आहे. मेवाडी राजपूत म्हटलं की एक मोठं नाव आहे महाराणा प्रताप. विजयादशमीचा दिवस होता 1582 मध्ये. त्या दिवस त्यांनी स्ट्राईक लॉन्च केली. ह्यानंतर 36,000 मुघल सोल्जर्स हॅड टू सरेंडर टू महाराणा प्रताप. आता ह्यांच्या लिनिएजमध्ये खूप मेधावी, खूप पराक्रमी राजा येतात, आणि त्यांच्याबद्दल आपल्याला खूप माहिती नाहीच आहे. मॅक्सिमम नावं माहिती असतील की हा असे कोणते तरी राजा होते. एक्झाम्पल राणा कुंभा, राणा सांगा आणि महाराणा प्रताप, आणि महाराणा प्रतापानंतर राणा राजसिंग. छत्रपती शिवाजी महाराज पण सिसोडियाच होते. हो. राणा सांगाच्या वेळेस मेवाड वॉज ॲट द पीक ऑफ इट्स पॉवर. इब्राहिम खान लोदीला ठार डिफीट केलेलं राणा सांगानी एका युद्धमध्ये, बॅटल ऑफ खानवा. राणा सांगा इज हेवी ऑन मुघल फोर्सेस, पण त्यानंतर ग्रॅज्युअली समथिंग चेंजेस द एंटायर टाईड ऑफ द बॅटल. तर ती तोफ आहे, कॅनन. तेव्हा राजपूतांनी काय केलं असेल, राजपूत घुडसवार सरळ त्या तोफाकडे पडतात स्वतःच्या घोड्यांसोबत. तिथे तोफांचं ऑपरेटर, टाइम लागतं, पण तोफांचं जे ऑपरेटर आहे त्यांना सगळ्यांना मारतात आणि त्या तोफात गोळा टाकतात. कोणताही राजपूत वॉरियर तो तोफचा माउथ पकडतो, त्याचा डोक आतमध्ये टाकतो आणि तिथे राजपूताला सांगतो की तू वाजव, ती तोफ फुटेल. तिथे चुंडावत फॅमिली ह्यांनी बांधलेली एक हवेली स्टाईल्ड हॉटेल आहे. तिथे हा ग्रुप 1 नाईटसाठी वी स्टे विथ द चुंडावत फॅमिली. खूप काही स्टोरीज, खूप काही ॲस्पेक्ट्स, खूप काही पर्स्पेक्टिव्स जे रॉयल फॅमिलीजकडे आज आहेत, ती इन्फॉर्मेशन किंवा त्या पर्स्पेक्टिव्हनी ती इन्फॉर्मेशन दुसऱ्या कुठेही आपल्याला मिळत नाही. त्यासोबत त्यांनी जोपासलेलं हेरिटेज जे ते आजही लॉसमध्येही असले तरी मेंटेन करतायत. तुमचे मेवाड 4 दिवसाच्या टूर मध्ये 4000 वर्षाची हिस्ट्री 100% आणि डिटेलमध्ये. असं नाही की एक पॅराग्राफ दिला आणि संपलं शाळेसारखं. नाही, नॉट एट ऑल. इनफॅक्ट वी वेट दॅट द गेस्ट शुड आस्क सम मोर क्वेश्चन्स. माझी फेवरेट टूर जी मी क्युरेट केली आहे, मेवाड इज अ ब्युटिफुल ट्रिप. जॉग्राफिकली बघितलं सगळं, स्टोरीज ऑल्सो, बट क्लोजेस्ट टू माय हार्ट मराठा एम्पायर ट्रेल आहे, बिकॉज ऑफ माय पर्सनल लव्ह टुवर्ड छत्रपती शिवाजी महाराज अँड मराठा साम्राज्य. तरी इथे 3 सिटी आम्ही कव्हर करतो, पुणे, सातारा, कोल्हापूर. शनिवारवाडा केवढा इम्पॉर्टंट आहे की काइंड ऑफ ॲट वन पॉइंट ऑफ टाइम इन हिस्ट्री ऑलमोस्ट पूर्ण देशाचा कारभार शनिवारवाड्यावरून व्हायचा. लोकांना हे माहिती नाहीये. मोरओव्हर अदर पीपलना, मराठ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रीयन्सना माहिती आहे, लोकांना हे पण माहित नाही शनिवारवाडा 7 मजल्याचं होतं. करेक्ट, एक्झॅक्टली. तुमच्या प्रत्येक टूरची ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे की जी सांगणारी जी लोक आहेत, करेक्ट, ते खरंच कुठे आर्किटेक्ट आहेत, कुठे झुओलॉजिस्ट आहेत, कुठे म्हणजे नॉर्मल टूर गाईड नाहीच आहे. कारण आमच्या प्रत्येक टूरला, कोणतीही टूर लॉन्च करायला मिनिमम मला 5 ते 6 महिन्याची तयारी असते. भारतातला अजून असा कुठला एक हेरिटेज टूर जो प्रत्येकाने एकदा केलाच पाहिजे? 3 टूर्स, चोला, इकॉलॉजी ऑफ कोइंबटोर अँड अराउंड आणि एलपी, ही 3 टूर मी एक हायलाइट करणार. तुम्ही मूळचे गुजराती जैन फॅमिली मधले आहात. करेक्ट. मग तुमचं मराठीची ही अस्मिता का मराठी ही कशी काय जुळून आली? हेरिटेज का वारशाला सर्वात जास्त नुकसान कोणामुळे होते? राजकारण, अज्ञान की उदासीनता, म्हणजे इंडिफरन्स?